नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र ॲग्रिको सातिक पटेल. मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय आपण शिंगे येथील कैलास भाऊ पवार यांच्या प्लॉटवर व्हिजिट केलेली होती. आणि शिंगे गावातीलच अजून एक दुसरा प्लॉट आहे अण्णासाहेब पवार यांचा. मायक्रोसन व्हरायटी आहे. 1 फेब्रुवारी 2025 ची सेम लागवड आहे. दोघांचे रोप सोबत आले होते, लागवडही सोबत झाली होती. तर मित्रांनो, तुम्ही प्लॉट बघा अगोदर. तर आपण बघू शकता मित्रांनो, हा प्लॉटही 6 महिन्याचा झालाय. तर व्हिडिओचा विषय असा आहे, व्यवस्थित नियोजन नाही केलं तर काय परिणाम होतो हे तुम्ही या व्हिडिओ मार्फत बघू शकता. 6 महिन्याचा प्लॉट कैलास भाऊचा पण आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हाही प्लॉट सेम लागवड, एकाच दिवसाची लागवड आहे. हा प्लॉट बघू शकता. आता यांच्याकडून काय चुकलं, बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल, हा प्लॉट असा का राहिला, एवढा हाईट कमी, बुंद्याची साईज कमी का बरं राहिलं? तर मित्रांनो, याचं उत्तर असं आहे, वेळेवर तर नियंत्रण न करणं. सुरुवातीला लागवडीनंतर यांनी 2 ते 3 महिने केळीकडे लक्ष दिलं नाही. सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत तर नियंत्रण केलं नाही. तर नियंत्रण न केल्यामुळं झाडाची हाईट स्टॉप झाली, शेंडा स्टॉप झाला आणि झाडाची वाढ संपली. आता जिथं जास्त गवत होतं तिथं खूपच जास्त इम्पॅक्ट पडलाय त्याचा, म्हणजे झाडाची वाढ वगैरे खूपच कमी राहिली. आणि जिथं कमी होतं तिथं बऱ्यापैकी वाढ आहे. त्यानंतर अजून आपण बघू शकता, दुसरा यांचं नियोजन इथं झालं. यात आपण बघू शकता, झाडाची पिल्ल वेळेवर न काढणे. म्हणजे काही काही झाडांना त्या झाडाने एवढे पिल्ल झाले तरी अजून पिल्ल काढले नाही. मित्रांनो, हे काय करतात, जे झाडाला जाणारं न्यूट्रिशन आहे, अन्नद्रव्य आहे, सगळे पिल्ल ओढून घेतात, जेणेकरून झाडाची वाढ वगैरे थांबते. सांगायचं तात्पर्य हा आहे तर शेती नियोजन करताना आपण ज्या वेळेस शेतीमध्ये काही पीक घेतो त्याचं नियोजन व्यवस्थित करा. तण नियंत्रण, न्यूट्रिशन मॅनेजमेंट, त्याच्यानंतर झाडामध्ये कामामध्ये जी प्रॅक्टिस असते ती वेळेवर करा. खूप मोठा बदल होतो मित्रांनो. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता, एकाच दिवसाची लागवड असून एवढा मोठा फरक पडलाय. तर तुम्ही शेती कामं करताना वेळेवर नियोजन करा, नक्कीच तुम्हाला शेतीमधून भरघोस उत्पन्न भेटेल. ठीक आहे, धन्यवाद.